परिस्थिती आणि सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार परवा अकोल्यात येऊन गेले। शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचे आणि त्यातही त्यांच्या नकळत त्यांच्या होत असलेल्या लुटीचे सोदाहरण प्रात्यक्षिक त्यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले। शेतकरी नेहमीच फसवला जातो हे सत्यच आहे। त्यामुळे वर्तमान सरकारने पावसामुळे जवळपास संपूर्ण उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या पॅकेजमधून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फारशी मदत मिळणार नाही। हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूकच आहे असे मत शरद पवारांनी व्यक्त केले। मुळात शेतकऱ्यांच्या संदर्भात या सरकारच्या संवेदनाच वेगळी आहेत। या सरकारचे एक मंत्री अगदी सार्वजनिकरित्या कर्ज काढणे, नंतर कर्जमाफी मिळवणे, पुन्हा कर्ज काढणे हा शेतकऱ्यांचा उद्योगच झाला असल्याचं बोलत असतील तर या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांविषयी किती महत्त्व आहे हे स्पष्टच होते। मुळात शेतकरी कर्ज काढतात कारण शेतीचा खर्च करण्यासाठी त्यांच्या हाती तितका पैसा नसतो। अपेक्षा ही असती की पीक आल्यावर ते विकून घेतलेले कर्ज फेडता येईल। त्यासाठी शेतीसाठी केलेला खर्च वजा जाता अतिरिक्त उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडायला हवे आणि असे व्हायचे असेल तर सरकारचा हमी भाव किंवा बाजारभाव पीक उत्पादनाच्या खर्चापेक्षा अधिक असायला हवा। तो तसा राहील ही खबरदारी सरकारने घ्यायला हवी। परंतु सरकारचे आयात निर्यात धोरण भांडवलदारांचे हित साधणारे असते। त्यामुळे बाजारात शेतमालाचे भाव कधीच समाधान करत नसतात। हे चक्र सातत्याने सुरू राहिल्यामुळेच हवालदिल शेतकरी शेवटी आत्महत्येसारखा टोकाचा विचार करतो। उत्पन्न वाढीच्या बाबतीत सर्वच समाज घटकांची परिस्थिती सारखी असती तर कदाचित एक वेळ समजून घेता आले असते। परंतु शेतकरी हा एक घटक सोडल्यास इतर सगळ्याच कमावत्या घटकांचे उत्पन्न सातत्याने वाढत गेल्याचं दिसतंय। शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करून इतरांचा फायदा करून देणे हाच सरकारचा एक कलमी कार्यक्रम असतो। या फसवणुकीच्या लुटीच्या विरोधात संपूर्ण शेतकरी वर्ग जोपर्यंत एल्गार पुकारत नाही तोपर्यंत त्यांच्या नशिबी ही फसवणूक कायमच राहणार आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।